कधी कधी पैसा माणसाची माणुसकी पूर्णपणे पुसून टाकतो। स्वतःच्या अस्तित्वासाठी एखादा माणूस स्वतःचाच मृत्यू आखू शकतो ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे। मात्र लातूर जिल्ह्यात उघडकीस आलेली ही घटना सांगते की पैशाच्या हव्यासाला मर्यादा उरत नाहीत। 1 कोटी रुपयांच्या विम्याच्या रकमेसाठी स्वतःचाच मृत्यू दाखवण्याचा बनाव करण्यात आला आणि त्या बनावाची किंमत एका निष्पाप व्यक्तीला जिवंत जळून मरण्याने मोजावी लागली। हा कुठलाही अपघात नव्हता, तर अत्यंत शांत डोक्याने नियोजनपूर्वक रचलेलं भीषण षडयंत्र होतं। लातूरच्या औसा तालुक्यातील या घटनेनं संपूर्ण समाजमन हेलावून गेले। काय आहे ही संपूर्ण घटना? कुठलाही पुरावा मागे शिल्लक नसताना पोलिसांनी हा बनाव कसा उघडकीस आणला हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊ। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। ही संपूर्ण कहाणी औसा तालुक्यातील वानवडा पाटी ते वानवडा महामार्गावर घडलेल्या एका आगीच्या घटनेपासून उघडकीस आली। शनिवारी पहाटे या रस्त्यावर उभ्या असलेल्या MH43 AB 4200 क्रमांकाच्या कारने अचानक पेट घेतल्याची माहिती औसा पोलीस ठाण्यात मिळाली। गस्तीवर असलेले अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले। अग्निशमन दलाला बोलावून आग आटोक्यात आणण्यात आली। याच वाहनात एका व्यक्तीचा अर्धवट जळालेला सांगाडा आढळून आला। मृतदेह इतका जळालेला होता की ओळख पटवणं कठीण झालं होतं। प्राथमिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आणि जागेवरच शवविच्छेदन प्रक्रिया पार पडली। जळालेल्या कारमध्ये पोलिसांना एक हातातील कडं मिळालं होतं। या कड्यावरून आणि वाहन क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी चौकशी सुरू केली। त्यावरून हा मृतदेह गणेश चव्हाण याचा असल्याचं निष्पन्न झालं। त्यानुसार पोलिसांनी हा मृतदेह गणेश चव्हाणच्या नातेवाईकांकडे देण्याचा निर्णय घेतला, परंतु मृतदेह दफन करण्यात यावा अशी अट पोलिसांनी घातली। मात्र इकडे परिस्थितीजन्य पुरावे पोलिसांना काहीतरी वेगळं सांगत होते, त्यामुळे तपास अधिकाऱ्यांच्या मनात शंका कायम होती। पोलिसांनी कारचा तपशील तपासला असता ती कार बळीराम गंगाधर राठोड यांची असल्याचं स्पष्ट झालं। पुढील चौकशीत ही कार त्यांचा मेहुणा गणेश गोपीनाथ चव्हाण वापरत असल्याची माहिती समोर आली। आता या माहितीच्या आधारे पोलिसांनी आपलं लक्ष गणेश भोवती केंद्रित केलं होतं। पोलिसांनी अधिक तपासाला सुरुवात केली। त्याच्या पत्नीकडे चौकशी केली असता असं समजलं की 13 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता गणेश हा मित्राला लॅपटॉप देण्याच्या कारणावरून घराबाहेर पडला होता। त्यानंतर तो घरी परतलेलाच नव्हता। घटनास्थळावरील पुरावे, कार जळण्याची पद्धत, इंधनाचा वापर असं सगळं संशयास्पद दिसत होतं। पोलिसांनी गणेश चव्हाणच्या मोबाईलमधील चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि हालचाली याचा सखोल अभ्यास सुरू केला। तपास पुढे सरकताच ही घटना अपघाती नसून पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचं पोलिसांना खात्री पटली आणि गणेश चव्हाणची पोलिसांनी अधिक माहिती घेतली। त्यावेळी असं लक्षात आलं की गणेश हा तब्बल 57 लाख रुपयांच्या कर्जाखाली दबलेला होता। 57 लाखांच्या फ्लॅटचे हप्ते, इतर आर्थिक जबाबदाऱ्या यामुळे तो गंभीर आर्थिक संकटात सापडला होता। याच अनुषंगाने त्याने 1 कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स घेतला होता। या विम्याच्या रकमेसाठी स्वतःचा मृत्यू दाखवण्याचा अमानुष निर्णय त्याने घेतल्याचं तपासात निष्पन्न झालं। या कटासाठी त्याने एका निष्पाप व्यक्तीला लक्ष्य केलं होतं। घटनेनंतर गणेश चव्हाणला वाटलं आपला गुन्हा पचला, पण पोलीस सुतावरून स्वर्ग गाठतात। पोलिसांनी आपला माग काढू नये म्हणून गणेशने आपले दोन्ही नंबर बंद करून ठेवल्याचं दिसून आलं। पोलिसांनी गणेशच्या आधार कार्डवर आणखी किती मोबाईल नंबर रजिस्टर आहेत हे शोधून काढलं। त्यावेळी आणखी एक मोबाईल क्रमांक पोलिसांना मिळाला। पोलिसांनी या मोबाईलचं लोकेशन शोधलं, त्यावेळी ते कोल्हापूर दाखवत होतं। पोलिसांनी कोल्हापूर गाठलं तेव्हा गणेश सिंधुदुर्गला पोहोचला होता। पोलिसांनी सिंधुदुर्ग गाठलं तेव्हा गणेश हा विजयदुर्ग येथे मुक्कामी थांबलेला असल्याचं समजलं। पोलिसांनी लागलीच त्या ठिकाणी छापा मारत गणेश चव्हाण याला ताब्यात घेतलं। पोलिसांना सगळं समजलंय म्हटल्यावर गणेश चव्हाणला आडेवेडे घेताच आले नाहीत। सगळी स्टोरी पोलिसांना सांगावी लागली आणि त्याने स्टोरी पोलिसांना सांगायला सुरुवात करताच मुंबई येथे घेतलेल्या फ्लॅटचे हप्ते थकल्यानं त्यानं आधी 1 कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स घेतल्याचं कळालं। कर्जबाजारीपणातून बाहेर पडण्यासाठी तो काहीतरी बनाव करण्याचा प्रयत्न करत होता। त्यात 13 डिसेंबर रोजी रात्री 9च्या सुमारास तो औसा येथील टी पॉइंट कडून बोरफळकडे निघाला होता। त्यावेळी तिथूनच गोविंद किशन यादव हे देखील पायी चाललेले त्याला दिसले। गोविंद हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचं गणेशच्या लक्षात आलं। त्याने त्यांना लिफ्ट देण्याचा बहाणा केला। थोड्या अंतरावर गेल्यावर गणेशनं आणखी दारू आणि चिकन विकत घेतलं आणि गोविंद यादव याच्यासोबत रस्त्यावरच्या कडेला बसून त्याने पार्टी केली। खूप दारू पिल्यानं गोविंद यादव यांची शुद्ध हरपली। त्यानंतर गणेशाने गोविंद यांना चालकाच्या सीटवर बसवलं। तिथे त्याला सीट बेल्ट बांधला आणि गाडीत काडीपेटीच्या काड्या संपूर्ण कारमध्ये पसरवून दिल्या। त्यावर टॉवेल टाकून दिला, गाडीची पेट्रोल टाकी उघडी ठेवली आणि गाडीला आतून आग लावून दिली। या आगीत गोविंद यादव यांचा जळून मृत्यू झाला।
मृतदेह आपलाच असल्याचं भासवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या हातातील कड गोविंद यादवच्या जवळ ठेवलं. गणेश चव्हाण यांनी पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात सगळी कहाणी सांगून टाकली. या घटनेनंतर कार जवळपास 3 ते 3.5 तास जळत होती. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 1 ते 1.5 तास लागला होता. कार पेटवून दिल्यानंतर गणेश चव्हाण हा आपल्या 3ऱ्या क्रमांकावरून एका महिलेच्या संपर्कात असल्याने पोलिसांना हा संपूर्ण कटाचं मूळ शोधायला मदत झाली आणि इथेच गणेश फसला होता. लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार एका फोन कॉलमुळे हे संपूर्ण षडयंत्र उघडकीस आलं. पैशाच्या हव्यासातून माणूस किती निर्दयी, अमानुष आणि क्रूर होऊ शकतो याचे हे उदाहरण आहे. एक सुशिक्षित व्यक्ती घर, गाडी, बंगल्याच्या लालसेपोटी कसा कर्जबाजारी होत गेला आणि नंतर त्यानं चक्क एका व्यक्तीचा खून करून तो गुन्हेगार बनला, याचीच ही कहाणी. बाकी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.